हाय हॅलो वेलकम आणि नमस्कार. मी सानिका तुमच्या सगळ्यांचं माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते आहे. आय नो मी खूप दिवसानंतर हा व्हिडिओ करते आहे, यूट्यूबवरती तुम्हाला भेटायला आली आहे. याचं कारणही तसंच आहे का मला व्हिडिओ करता नाही आलेला. त्याचं कारण आहे दिस, मी आत्ता ज्या लुकमध्ये आहे ते आहे नयना नावाचं पात्र. स्टार प्रवाह या वाहिनीवर लक्ष्मीच्या पावलांनी यामधलं नयना नावाचं पात्र मी साकारते आहे. सध्या मी हे पात्र नव्याने करते. हिरोईनच्या आयुष्यात सगळ्या प्रकारच्या अडचणी निर्माण करणाऱ्या आहे आणि मी नुकताच हा माझा प्रवास सुरू केलेला आहे. तर त्यामध्ये सिंक होताना माझा बराच वेळ गेलेला आहे, त्यामुळे मला माझ्या यूट्यूबकडे तुमच्या सगळ्यांकडे इथे लक्ष नाही देता आलेलं. तर म्हटलं आज एक नयना म्हणून हा इंट्रोडक्शन व्हिडिओ करावा तुमच्यासाठी. आणि आता विशेष म्हणजे या महिन्यामध्ये दर रविवारी आपल्याला महा एपिसोडही बघता येणार आहे. तर आपण तेव्हाही भेटू शकणार आहोत विकेंड्सला. सो हा सगळा माझ्या मालिकेचा प्रवास कसा सुरू झाला, मी इथे कशी आले, हे सगळं तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगेन. चला तर मग माझी मेकअप रूम बघूया. सो ही आहे माझी मेकअप रूम. वेलकम. इथून आत आल्यानंतर बरं, ज्यांनी मला स्वाभिमान या मालिकेमध्ये बघितलेलं आहे त्यांना माहिती असेल कदाचित की मी तेव्हासुद्धा ह्याच मेकअप रूममध्ये होते. आमचा सेटही तोच आहे आणि मी आत्तासुद्धा लकीली त्याच मेकअप रूममध्ये आहे. म्हणजे कसं असतं ना, आपलं मेकअप रूमसोबत एक जुनं नातं असतं, तर तसं माझं झालेलं आहे इथे आणि मी पुन्हा त्याच मेकअप रूममध्ये आलेली आहे. सो आय एम हॅपी. आज मी इथे एकटी आहे, नाहीतर रोज मी आणि लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमधली रजनी जी आहे, आम्ही दोघी या मेकअप रूममध्ये असतो मोस्टली. तर आज मी एकटीच आहे कारण आज तिचं शूटिंग नाही आहे, माझं शूटिंग. तर आज मला इतका व्हिडिओ करायला वेळ झालेला आहे कारण आज दुपारी 2ची शिफ्ट आहे आणि माझं आल्या थोडं काम झालेलं आहे आणि थोडा मला मध्ये वेळ मिळाला आहे. सो मी आज हा व्हिडिओ करते आणि मला खूप दिवसापासून इच्छा होती की बीइंग नयना तुमच्याशी संवाद साधायचा आहे मला. कारण मला माहिती आहे नयनाचा अचानकपणे बदललेला चेहरा, रूप, बोलणं, वागणं, थोडाफार फरक जो असतो चेहरा बदलल्यामुळे, ते तुम्हाला कितपत आवडलंय नाही आवडलंय यासाठी मला तुमच्या सगळ्यांशी बोलायचं होतं की आय होप तुमच्या मनामध्ये मी नयना म्हणून जागा करू शकेन. बराच काळ तुम्ही नयना हे पात्र साकारणाऱ्या वेगळ्या अभिनेत्रीला बघत होतात आणि आता मला त्या नयनाच्या पात्रामध्ये बघत आहात. तर तुम्हाला कसं वाटते मला हे नक्की कमेंट करून सांगा, तुमचं काय म्हणणं आहे काय नाही. कारण काय होतं की जेव्हा एखाद्याने आधीच साकारलेलं पात्र जेव्हा असतं आणि ते आपण करत असतो नव्याने, माझ्याकरता ते नवीन आहे, माझ्याकरता ते 0 पासून नव्याने सुरुवात आहे. पण मे बी प्रेक्षकांना बघताना तसं नसतं कारण त्यांचा माइंडसेट ऑलरेडी सेट झालेला असतो. हे सगळं मी समजून माझ्या पद्धतीने साकारते. आय होप की ते मॅचिंग होत असेल त्या पात्राच्या कॅरेक्टरिस्टिक्स. माझा हा जो काही प्रवास सुरू झाला हा एकदम असा अचानक सुरू झाला, म्हणजे काही आयडियाच नव्हती. मी ऑलरेडी माझ्या भावाच्या लग्नामध्ये होते आणि तिथे असताना मला फोन आला की तुझी ऑडिशन दाखवलेली आहे आणि ती वर्क होतीये, तर मोस्टली तुला उद्या परवापासून शूटिंगला यायला लागेल. असं मी एकदम शॉक होते की अरे ओ माय गॉड. कुठल्या क्षणी ठरवलं यार आयुष्यात इंडिपेंडेंट बनायचं. स्ट्रगल इज रियल. मगाशी पोचलीये घरामध्ये, मग मी सगळं कपाट काढून बॅग भरलीये आणि आता मला पहाटे उठायचे आणि निघायचे मुंबईला. पोटात गोळा. कट टू शूटिंग हीच चालली होती माझ्या डे 1ला. जेव्हा नयनाला घरातनं बाहेर हाकललेलं असतं, ती जीव द्यायला जायचं नाटक करत असते आणि तिथे येऊन तिला कला वाचवते, घरी घेऊन येते. तिथे येऊन नयना सगळं सांगते की काय कसं झालं कसं नाही काय झालं. हेही माझ्याकरता सगळं नवीन होतं. बरं, म्हणजे तो सीन करत असताना मला असं झालं की अच्छा हे पात्र आहे का नयनाचं, अच्छा नयना अशी आहे का, ओके हिनं असं सगळं केलंय. आणि तो जो ग्राफ होता त्या सीनमधनंच मला समजला. पहिल्या दिवशी आलेलं पण खूप हेवी काम होतं आणि त्या दिवशी होता माझा वाढदिवस. मी इतकी फॉर्च्युनेट आहे, थँक्यू युनिवर्स, थँक्यू स्वामी समर्थ की मला माझ्या बर्थडे दिवशी इतकं सुंदर काम करता आलं. माझ्या नवीन कामाची सुरुवात माझ्या वाढदिवसा दिवशी झाली
आणि खरंच हे सगळं सरप्राईज होतं माझ्याकरता कम्प्लीट. आणि मी एक हे चॅलेंज म्हणून ॲक्सेप्ट केलं, कारण मी याआधी कधीच रिप्लेसमेंट साकारलेली नव्हती. म्हणजे कुठल्याही रिप्लेसमेंटचं पात्र मी नव्हतं साकारलेलं, किंवा रिप्लेसमेंट आणि त्यातून असलेलं निगेटिव्ह शेड. म्हणजे आतापर्यंत मी सगळी पॉझिटिव्ह शेड असलेलीच कामं केलेली आहेत, आणि आता पहिल्यांदाच हे निगेटिव्ह पात्र, रिप्लेसमेंट असलेलं त्यातून निगेटिव्ह असलेलं, अशी 2 चॅलेंजेस ही खरं तर माझ्याकरता एंटर करताना होती, जी मी बॅलन्स करायचा प्रयत्न करते. मी ते चॅलेंज ॲक्सेप्ट केलेलं आहे आणि प्रयत्न करते की आपल्याला या सगळ्या गोष्टी जमतील. मी जानेवारी महिन्यापासून साधारणतः सुरुवात केली कामाला, आणि आज आहे एप्रिल. म्हटलं आता दिस इज राईट टाइम टू मेक अ व्हिडिओ ऑफ इट, आणि तुमच्या सगळ्यांशी मी आता गप्पा मारू शकते, कारण मी त्या प्रेशरमध्ये असणं, त्या सगळ्या रुटीनची सिंक होणं, त्याच्यामुळे अचानकपणे पुण्यातनं उठून येऊन मुंबईला येऊन शिफ्ट होणं, या सगळ्या गोष्टी, एका शहरातून दुसऱ्या शहरात शिफ्ट होताना काय होतं, आणि ते पण खूप काळानंतर. ऑब्व्हियसली माझा बाप्पा आणि माझे स्वामी माझ्यासोबत होतेच, त्यांच्या कृपेनीच मला हे काम मिळालं, आणि आता मी निघाली आहे मुंबईला. 23ला कस्तुरी करत होते, आणि त्यानंतर आत्ता मी डिरेक्टली या शोसाठी आलेले आहे. त्यामुळं ती सगळी माझी उडालेली तारांबळ, पुणे मुंबई दोन्ही ठिकाणी, पुण्यातलं घर सांभाळून, इकडे जागा बघून राहून, इथलं रुटीन, कामाचं रुटीन, आणि या सगळ्यामुळे मला यूट्यूबवरती मी काय टाकू आणि काय नाही याचा विचार करायला सुद्धा वेळ झालेला नाही आहे अगदीच. आणि या सगळ्यामध्ये स्टार प्रवाह परिवार पुरस्कार 2025 तो एक मोठा इव्हेंट झाला, त्यामध्ये मी पहिल्यांदा परफॉर्म केलं. ती सगळी तयारी होती, ती रिहर्सल सगळं इतकं पटापट घडलं ना. ऑलरेडी ऑनगोईंग पात्र असल्यामुळं त्याला मध्ये वेळ असा काहीच नव्हता की आल्या दिवसापासून खटाखट सीन्स आणि काम सुरू डिरेक्टली. पण आय एन्जॉयड, की मज्जा खूप आली. म्हणजे हे 4 महिने, 4था महिना सुरू आहे यार वर्षाचा, आणि हे 4 महिने कसे गेलेत लिटरली मला माहित नाहीये. सो मला आज हे तुमच्या सगळ्यांशी शेअर करायचं होतं, या सगळ्या गप्पा तुमच्याशी मारायच्या होत्या, कारण मी एक छान आपल्या रेसिपीचे व्हिडिओज वगैरे चालू होतं, आपले डेली ब्लॉग सुरू होते, तेव्हा मी एका वेगळ्या रुटीनमध्ये होते, आणि आता कम्प्लीट मी वेगळ्या रुटीनमध्ये आहे. तर म्हटलं बिईंग नाही ना तुमच्याशी एकदा गप्पा मारा. मला सांगा की तुम्हाला सेटवरचे ब्लॉग बघायला आवडतील का, माझं आता इकडचं रुटीन कसं आहे, काय आहे हे बघायला आवडेल का, बरं मी मेकअपसाठी कुठल्या गोष्टी वापरते, काय करते, हा मेकअप करते हे बघायला आवडेल का, हे सगळं मला कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही मालिका पाहताय का, पाहत राहा ते सुद्धा मला सांगा. मला तुमच्या सगळ्यांची साथ नक्कीच हवी आहे, आणि कीप सपोर्टिंग मी, कीप वॉचिंग लक्ष्मीच्या पावलांनी ऑन स्टार प्रवाह, मंडे टू फ्रायडे ॲट 9:30 PM. सो आपण असंच भेटत राहूया. मी नवीन व्हिडिओज घेऊन येईन, काही विचार केलेले आहेत, प्लॅन केलेले आहेत. सो भेटूच लवकर, तोपर्यंत बाय बाय.